भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील षष्ठ खंड म्हणजे 6वा खंड चालू असून 6व्या खंडातील भाग 4 पण पाहत आहोत. भाग 4मधील चॅप्टर आहे 5 केनियाचे स्वागत. चॅप्टर नंबर 6 राजा प्रसेनजीतची स्तुती. तर या भागावर आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत. त्या अगोदर आपण समर्पण घेऊया आणि नंतर व्हिडिओला सुरुवात करू. सुखो बुद्धानुमुपादो सुखा सदम देसना सुखा संघर्ष सामगे समागान तपो सुखो. सुखात बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखात समूह तपस्या. धम्मपद बुद्धवर्गो 14:194. समर्पण संपलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतो. केनियांचे स्वागत. आपण येथे सेल नावाचा एक ब्राह्मण राहत होता. आपण नावाचं गाव, त्या ठिकाणी सेल नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो 3 वेदात पारंगत होता. जे वेद आहेत पुराण, त्या 3 वेदामध्ये तो पारंगत होता. ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद या 3 वेदामध्ये तो पारंगत होता. तसेच व्याख्यासहित कर्मकांडाचा पंडित, शब्दशास्त्र व उत्पत्तीशास्त्राचा तज्ज्ञ व 5वी विद्या जो इतिहास त्यात निष्णात होता. तो व्याकरण जाणत असे. असे कूटतर्कशास्त्र तसेच महापुरुषांची लक्षणे ओळखणे ह्यातही तज्ज्ञ होता. त्याच्यापाशी 300 तरुण ब्राह्मण होते, ज्यांना तो वेदमंत्र शिकवत असे. केनिया नावाचा अग्निपूजक ब्राह्मण ह्या सेलाचा अनुयायी होता. हा सेल नावाचा ब्राह्मण होता, याचा तो अनुयायी होता केनिया नावाचा. आपल्या 300 शिष्यासह सेल त्याच्याकडे गेला. त्यावेळी तेथे अग्निपूजक निरनिराळ्या उपक्रमात व्यग्र होते, म्हणजे व्यस्त होते व स्वतः केनीय मेजवानीची खास व्यवस्था करण्यात गुंतला होता. ते पाहताच ब्राह्मण केनियाला म्हणाला, हे सर्व काय चालले आहे? ही विवाह भोजनाची तयारी आहे की यज्ञाची सिद्धता? मगध नरेश बिंबिसार सहपरिवार उदयिक भोजनास येणार आहेत की काय, असं तो त्याला विचारत आहे. सेल ही विवाह भोजनाची तयारी नाही. तो केनी काय म्हणाला, ही विवाह भोजनाची तयारी नाही किंवा राजाच्या मेजवानीचीही तयारी नाही, पण
मी एक मोठा यज्ञ आयोजित केला आहे, कारण श्रमण गौतम आपल्या भिक्षाटन यात्रेत 1250 भिक्खूसह आपण येथे आले आहे. म्हणजे आपल्या गावी अपन नावाचं गाव आहे आणि आपण या गावी ते आलेले आहे. श्रमण गौतमाच्या बाबतीत अशी कीर्ती प्रस्तुत आहे की ते सम्यक संबुद्ध आहेत. त्यांना भिक्खू संघासह मी उदयिक भोजनास निमंत्रित केले आहे. ही जी मेजवानीची सिद्धता दिसते आहे ती त्यांच्यासाठी आहे. सेल म्हणाला, केनिय, तू त्यांना सम्यक संबुद्ध असे संबोधिलेस काय? होय. केनिय काय म्हणाला? होय. केनिय बोलला, केनिय, तू खरोखरच असे म्हणालास? होय, मी तसे म्हणालो. अशा प्रकारे केनिय आणि सेल नावाचा ब्राह्मण या दोघांचा संवाद आपण इथे ऐकला. केनियाने तथागत भगवान बुद्धाचं कशा प्रकारचं स्वागताची तयारी केली. 1200 भिक्षू संघाला भोजनदान देण्याचा त्यानं ठेवलेला कार्यक्रम आहे आणि या तयारीला तो सेल नावाचा ब्राह्मण त्या केनियाला काय म्हणतो, केनियाला कसं उत्तर दिलं हे आपण या 5 मध्ये पाहिलेलं आहे. चॅप्टर 6, राजा प्रसेनजिताची स्तुती. राजा प्रसेनजित एकदा भगवान बुद्ध श्रावस्थित अनाथपिंडकाच्या जेतवन आरामात राहत होते. त्यावेळी कोशल नरेश म्हणजे कोशल देशाचा राजा प्रसेनजित एका लुटूपुटूच्या युद्धात विजय मिळवून आपला हेतू साध्य करून परतला होता. छोटं युद्ध होतं, त्याच्यात तो जिंकला होता. उद्यानाजवळ पोहोचल्यावर तो तेथे वळला. जिथपर्यंत रथ जाऊ शकत होता तिथपर्यंत रथातून जाऊन नंतर पुढे तो पायी म्हणजे पैदल त्या रथाच्या खाली उतरून पायाने उद्यानात चालत गेला. राजा प्रसेनजित. त्यावेळी काही भिक्खू खुल्या हवेत शतपावली करीत होते. म्हणजे जेवण केल्याच्यानंतर 100 पावलं माणसानं इकडं तिकडं व्यायाम फिरलं पाहिजेत, म्हणजे डायजेशन चांगलं होते. म्हणून हा भिक्षू तिथे आपले शतपावली करीत होते. कोशल नरेश प्रसेनजित त्या भिक्खूकडे गेला आणि म्हणाला, बनते, ह्या समयी अर्हत सम्यक संबुद्ध तथागत भगवान बुद्ध कोणत्या स्थळी आहेत? असा त्यांनी प्रश्न केला, विचारणा केली. मी त्यांचे दर्शन घेऊ इच्छितो. आणि तो काय म्हणाला? राजा प्रसेनजित, मी त्यांचे दर्शन घेऊ इच्छितोस. महाराज, त्यांचा निवास पलीकडे आहे. दरवाजा बंद आहे. आपण न घाबरता शांतपणे तिकडे जा. व्हरांड्यात प्रवेश करा, खाकरल्यासारखे करा व दरवाजाची कडी वाजवा. तथागत दरवाजा उघडतील, असं त्या भिक्षूंनी त्या प्रसेनजित राजाला सांगितलं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे राजा प्रसेनजित त्या निवासात गेला, खाकरला व त्याने दरवाजाची कडी वाजवली. तथागतांनी दार उघडले. मग प्रसेनजितने निवासात प्रवेश केला आणि तथागतांना
त्यांनी शिर साष्टांग वंदन केले. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, अशा प्रकारे त्याने वंदन केले. त्याच्या पदकमलाचे चुंबन घेतले व हातांनी ते स्पर्शिले आणि आपल्या आगमनाची सूचना दिली की मी प्रसेनजित राजा आलेला आहे तुम्हाला भेटण्यासाठी. भगवान, मी कोसल नरेश प्रसेनजित आलो आहे. भगवान बुद्धांनी विचारले, पण महाराज, ह्या देहात असे काय वैशिष्ट्य आहे की आपण इतक्या गाढ मानवतेने ह्या देहास भावपूर्ण वंदन करीत आहात? असं तथागतांनी त्या प्रसेनजित राजाला प्रश्न केला. म्हणजे अशा प्रकारे राजा प्रसेनजित, राजा असो का प्रधान असो, कोणी असो, तथागत भगवान बुद्धाजवळ गेल्यावर त्याने कशा प्रकारे राजा प्रसेनजिताची स्तुती, प्रसेनजित राजाने कशी स्तुती केली आणि बुद्धाने त्याला कशा प्रकारे उत्तर दिलं हे या चॅप्टरमध्ये आपण पाहिलेलं आहे. आजचा व्हिडिओ आपण इथे थांबूया आणि उद्याच्या भागामध्ये म्हणजे उद्या सप्तम खंड सुरू होणार आहे. तर आज त्याची थोडक्यात माहिती आपण देणार आहोत. सप्तम खंड म्हणजे 7वा खंड सुरू झालेला आहे. यामध्ये भ्रमणिकाची अंतिम यात्रा, भाग पहिला निकटवर्तीयांच्या भेटी म्हणजे जवळचे नातेवाईक यांच्या भेटी, भाग दुसरा वैशालीचा निरोप, भाग तिसरा महापरिनिर्वाण. या 7व्या खंडामध्ये तथागत भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण होणार आहे. तरी आपण हे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि तथागत भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण कशा पद्धतीनं कशा प्रकारे झालेला आहे त्याचा वृत्तांत या सप्तम खंडामध्ये आपल्याला या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळणार आहे. आज आपण फक्त या 7व्या खंडाची ओळख करून दिली. उद्या याच्यातला भाग पहिला निकटवर्तीयांच्या भेटी उद्या आपण धम्मप्रचार केंद्रे हे चॅप्टर 1 उद्या पाहणार आहोत. तर आजचा व्हिडिओ इथे थांबूया. सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. जन जन मंगल, जन जन मंगल, जन जन मंगल होई रे. सर्वांचं मंगल हो. सर्व सबस्क्रायबर, माझे सर्व चाहते मंडळी, मित्र हो, सज्जन हो, मी गंभीर खंडारे आपणास एक सूचना होऊ इच्छितो की भगवान बुद्धाने त्यांचा धम्म या ग्रंथाचे व्हिडिओ आपण काळजीपूर्वक पहा, त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांनासुद्धा ते शेअर करा. महत्त्वाची गोष्ट का शेअर करा? भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान कोण्या एका जाती धर्मासाठी नसून अखिल मानव जातीच्या हितासाठी हा धम्माचा मार्ग आहे. जो मनुष्य या तथागताच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करील, निश्चितच त्याच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, आनंद हा मिळेलच. तरी आपण या गंभीर खंडा यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आजचा व्हिडिओ इथे थांबूया. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. उद्या परत भेटूया व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो.